रामकृष्ण हरी मित्रांनो, सर्वांना जय भीम, जय शिवराय. मराठ्यांनो, तुम्हाला आरक्षण हवा असेल तर बौद्ध व्हा. मित्रांनो, असा सल्ला दिला आहे श्रवण देवरेंनी. मित्रांनो, हा श्रवण देवरे म्हणजे मराठ्यांचा अत्यंत द्वेष करणारा एक माणूस. खरं तर त्याला माणूस म्हणणं सुद्धा चूक आहे, कारण त्याच्यामध्ये कसलीही माणुसकी, दयाभाव किंवा माणसाचे कोणतेही गुण मला दिसत नाहीत. माणसाच्या जातीमध्ये जन्म घेतलेला एक विषारी द्वेषी माणूस असं म्हटलं तरी त्याला हरकत नाही. मित्रांनो, त्याच्या मनामध्ये इतका इतका द्वेष भरलेला आहे की त्या द्वेषाचं वर्णन मी शब्दामध्ये सुद्धा करू शकत नाही. मित्रांनो, लोकशाही न्यूज चॅनल्सवर ही चर्चा झाली आणि त्या चर्चेची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे. सर्वांनी ती चर्चा, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अवश्य पहा. मित्रांनो, यामध्ये श्रवण देवरे सरळ सरळ मांडणी करत आहे की बौद्ध म्हणजे अस्पृश्य. मराठ्यांनो, तुम्ही शूद्र नाहीत, तुम्ही उच्चवर्णीय आहात आणि तुम्ही उच्चवर्णीय असल्यामुळे तुम्हाला आरक्षण लागू नाही. मराठी हे शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेले नाहीत आणि अशामध्ये तुम्हाला जर आरक्षण हवं असेल तर तुम्ही बौद्ध व्हा. मित्रांनो, आता मराठ्यांनी बौद्ध व्हायचं की हिंदू व्हायचं किंवा काय व्हायचं, मित्रांनो, हे ठरवण्याचा अधिकार मराठ्यांना आहे. तरी या श्रवण देवरेच्या माहितीस्तव सांगतो, तथागत गौतम बुद्ध हे मराठ्यांचे पूर्वज आहेत, आमचे पूर्वज आहेत. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मित्रांनो, संत नामदेव महाराज असतील, संत एकनाथ महाराज असतील, संत तुकाराम महाराज असतील, या सर्वांची नाळ ही तथागत गौतम बुद्धांशी जोडलेली होती. मित्रांनो, सम्राट अशोकांनी बौद्ध धम्म स्वीकारला. त्या सम्राट अशोकाची नाळ ही मराठ्यांशी जोडली गेलेली आहे. त्यामुळे मराठ्यांसाठी बौद्ध धम्म हा काही नवीन नाही. मराठ्यांसाठीच नाही तर येथील सर्व भारतीय काही हजार वर्षांपूर्वी बौद्ध होते. संपूर्ण भारत बौद्धमय होता. हा क्रांतीचा आणि प्रतिक्रांतीचा इतिहास श्रवण देवरे विसरलेले असावेत. आणि तो बौद्ध धम्म त्या काळात सर्व क्षत्रियांनी, ब्राह्मणांनी, शूद्रांनी सर्वांनी बौद्ध धम्म स्वीकारला होता. सम्राट अशोक क्षत्रिय होते. तथागत गौतम बुद्धांचा जन्मसुद्धा शाक्य गणामध्ये झाला होता आणि ही गणव्यवस्था मराठ्यांच्या पूर्वजांची व्यवस्था आहे, याचा विसर श्रवण देवरेला पडलेला आहे. मित्रांनो, जेवढ्या काही जाती आहेत, वर्ण आहेत, ह्या काही ईश्वराने निर्माण केलेल्या नाहीत. मुळातच ईश्वरालाच माणसाने निर्माण केलेलं आहे. ईश्वर आहे का नाही याचा अजून थांगपत्ता कोणालाही लागलेला नाही आणि तो लागणार सुद्धा नाही. जन्माला येताना सध्या ज्या प्रचलित जाती आहेत त्या कोणत्या जातीमध्ये जन्माला यायचं ते त्या माणसाच्या हातात नसतं. आणि असा योगायोगाने आमचा जन्म जर मराठा जातीमध्ये झाला असेल आणि त्या जातीचा जर हे श्रावण देवरे सारखे लोक जर इतका द्वेष करत असतील तर अशा लोकांची मानसिकता समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, संत नामदेव महाराज स्पष्टपणे सांगतात, बौद्ध अवतारी आम्ही झालो संत, वर्णावया मात नामा म्हणे. किंवा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या ज्या शिष्या आहेत बहिणाबाई पाठक, त्या स्पष्टपणे विठ्ठलाला बौद्ध समजून अभंगाची रचना करतात. कलियुगी हरी बौद्ध रूप धरी, प्रवेशला तुकोबा शरीरी. कलियुगामध्ये तथागत गौतम बुद्धांनी हरीचं म्हणजे विठ्ठलाचं रूप धारण केलेलं आहे आणि तो विठ्ठल जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या मुखाने बोलत आहे. ही मांडणी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या शिष्या बहिणाही करतात. हा सर्व लेखी पुराव्यासह इतिहास उपलब्ध आहे. त्यामुळे मित्रांनो, बौद्ध म्हणजे अस्पृश्य किंवा बौद्ध म्हणजे शूद्र किंवा बौद्ध म्हणजे क्षत्रिय किंवा बौद्ध म्हणजे उच्चवर्णीय, ही सर्व मांडणी चुकीची आहे. मित्रांनो, बौद्ध म्हणजे समता, बौद्ध म्हणजे मानवता, बौद्ध म्हणजे न्याय, बौद्ध म्हणजे प्रेम, बौद्ध म्हणजे दया. या संपूर्ण मानव जातीविषयीच नव्हे तर या जगातील प्रत्येक प्राणी मात्रावर दयाभाव असणं म्हणजे बौद्ध होणं होय. मित्रांनो, बौद्ध तत्वज्ञान कोणाचाही द्वेष करायला शिकवत नाही. ज्या दिवशी माणूस कोणाचा तरी द्वेष करतो, तुमच्या मनामध्ये थोडा जरी द्वेष असेल, त्या द्वेषाचं थोडं जरी किलमिश तुमच्या हृदयात असेल, त्या क्षणी तुम्ही गौतम बुद्धांपासून दूर गेलेला असतात. त्यामुळे या श्रवण देवरे सारख्यांचा आणि बौद्ध धम्माचा कसलाही काहीही संबंध नाही. मित्रांनो, आज जरी आमच्या मराठ्यांची नाळ गौतम बुद्धांसोबत लांब गेलेली असली तरी तुटलेली नाही आणि ती भविष्यात जोडली जाणार आहे, हे लक्षात घ्या. येथे मी आरक्षणाच्या अनुषंगाने बोलत नाही,
परंतु श्रवण देवरेंनी या वाक्याने तथागत गौतम बुद्धांचा बौद्ध धम्माचा अपमान केलेला आहे, या अनुषंगाने बोलत आहे. आता मित्रांनो, श्रवण देवरेंनी जो दुसरा मुद्दा उपस्थित केलेला आहे की मराठी हे शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेले आहेत का नाहीत. मित्रांनो, खरं तर ज्यांनी राज्यघटना लिहिली ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कसा नाकारला याविषयी लिखाण करतात. त्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण म्हणतात, कुणब्यांचा राजा म्हणतात, शेतकऱ्यांचा राजा म्हणतात. तेच महात्मा फुले जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना शेतकऱ्यामध्ये निर्माण झालेला साधू म्हणतात आणि तेच जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज स्वतःला कुणबी म्हणतात. तुका कुणबियाचा नेनो शास्त्रमत, एक पंढरीनाथ विसंबेना. मित्रांनो, मराठ्यांचे जेवढे काही मोठाले घराणे आहेत त्यामध्ये गायकवाड घराणे असेल, सिंधिया घराणे असेल, राजर्षी छत्रपती शाहू महाराज असतील, हे सर्वजण स्वतःला कुणबी म्हणून घेतात. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज कुणबी म्हणून घेतात आणि याला मान्यता महात्मा फुले देतात. तरीही या श्रवण देवरेच्या डोक्यामध्ये जर प्रकाश पडत नसेल, वास्तविक त्या श्रवण देवरेला उत्तर देणारे मनोज जरांगे पाटलांचे जे समर्थक होते ते कमी पडले. त्यांचा या महामानवांच्या अनुषंगाने अभ्यास नसावा. सरकारी गॅजेटियर्समध्ये मराठा आणि कुणबी एकच असल्याच्या नोंदी आहेत. आज लाखोंनी ढिगाणी नोंदी मराठ्यांच्या कुणबी म्हणून सापडत आहेत. त्या नोंदी कुठून आल्या? मराठा समाजातील जवळपास 50% घटक हा कुणबीमध्ये ऑलरेडी गेलेला आहे, आरक्षण घेत आहे. म्हणजे श्रवण देवरेची जी कोणती जात असेल, मला त्याची काही जात माहीत नाही, परंतु उदाहरणार्थ त्याची जात किंवा त्याच्या जातीतले 50% लोक जर आरक्षण घेत असतील आणि मग त्याची जात वेगळी, त्या आरक्षण घेणाऱ्यांची जात वेगळी, असं असू शकतं का? आणि जे आरक्षण घेत नाहीत त्यांच्यासुद्धा नोंदी जर कुणबी म्हणून किंवा त्याच्या जातीच्या म्हणून जर सापडत असतील तर श्रवण देवरेचं या बाबतीत काय उत्तर आहे? मित्रांनो, सर्वसामान्य एखाद्या माणसाने जर हे विधान केलं असतं तर समजू शकलो असतो, परंतु स्वतःला विद्वान समजणारा, स्वतःला ओबीसीचा विचारवंत समजणारा श्रवण देवरेसारखा एक द्वेषमूलक माणूस जर असं विधान करत असेल तर त्याची त्यावरून मानसिकता स्पष्ट होते. एका अंगाने तो यामध्ये तथागत गौतम बुद्धांचा सुद्धा द्वेष करताना दिसून येत आहे. मित्रांनो, हे झालं श्रवण देवरेला उत्तर. मित्रांनो, काल जो मी व्हिडिओ बनवलेला होता धीरेंद्र शास्त्रीवर, त्यावर एक कमेंट आली की त्या धीरेंद्र शास्त्रीला धर्म स्वातंत्र्य आहे, त्याला कसं वागायचं याचं स्वातंत्र्य आहे, तुम्ही कोण बोलणार? मित्रांनो, भारतीय राज्यघटनेने, भारतीय संविधानाने प्रत्येकाला आपापल्या धर्माचे रीतिरिवाज, श्रद्धा पाळण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, याविषयी कोणाचंही दुमत नाही. परंतु श्याम मानव यांचे व्हिडिओ मी पाहिले, त्यामध्ये ते स्पष्टपणे म्हणत आहेत की धीरेंद्र शास्त्रीने कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे, ड्रग्ज अँड रेमेडी ॲक्ट मोडलेला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जो कायदा बनवलेला आहे त्यानुसार सुद्धा तो आरोपी आहे. तो त्या कायद्यानुसार आज जेलमध्ये हवा होता. मी जे काल धीरेंद्र शास्त्रीच्या अनुषंगाने बोललो ते धार्मिक स्वातंत्र्यावर किंवा धर्मावर टीका नाही, तर धीरेंद्र शास्त्री एक आरोपी आहे, एक भोंदू आहे, या अनुषंगाने बोललो, हे लक्षात घ्या. मित्रांनो, आज जरी धीरेंद्र शास्त्री जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायला गेलेला असला, तिथं जाऊन त्यांनी नाक घासून जरी माफी मागितली तरी तो त्या दोषारोपातून मुक्त होऊ शकत नाही. जर त्याला या दोषारोपातून मुक्त व्हायचं असेल तर त्याने त्याची दुकानदारी बंद करावी, त्याने कथा सांगावी, प्रवचन करावं, कीर्तन करावं, मनोरंजन करावं, त्याबद्दल कोणाचंही काही हरकत नाही. परंतु तो जे कायदे मोडत आहे, कायद्याचं उल्लंघन करत आहे, त्यानुसार तो आरोपी आहे आणि त्याबद्दल त्याला कसल्याही प्रकारची क्षमा नाही. अजून एक विशेष काल सुद्धा सांगितलं होतं की आमच्या वारकरी संप्रदायातील अनेक लोक त्याचं समर्थन करत आहेत. हे खूप दुःखद आहे. वारकऱ्यांनो, समजून घ्या. वारकऱ्यांनो, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची गाथा समजून घ्या, संविधान समजून घ्या, कायदा समजून घ्या आणि कायद्याच्या दृष्टीने तो आरोपी आहे. मित्रांनो, या श्रवण देवरेचं डिस्कशन तुम्ही पहा, जे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. त्यामध्ये तो माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या भूमिकेबद्दल सुद्धा आक्षेप घेत आहे. त्याचा तो आक्षेप तुम्हाला ती क्लिप पाहिल्यानंतर लक्षात येईल. सर्वांनी ती क्लिप डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन पाहावी. आजच्या पुरतं एवढंच. प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा, प्रत्येकाने कमेंट करा.
कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा. रामकृष्ण हरी, जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.